अशी खुसखुशीत भेंडी जर तुम्ही खाल्ली ना, तर तुम्ही नेहमीची भेंडी तुम्हाला कधीच आवडणार नाही. सो चला तर मंडळी ट्राय करूया ही क्रिस्पी भेंडी झटपटीत घरच्या घरी कशी बनवायची. नमस्कार मित्रांनो, तर आज मी घेऊन आली आहे अगदी सोपी, वेळ कमी घेणारी भेंडी फ्राय, ज्यामध्ये या भेंडीला चव ही एवढी आणि एवढी खुसखुशीत भेंडी लागणार की तुम्ही खातच राहणार. आणि फर्स्ट आपल्याला करायचं आहे, भेंडी चांगली धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पुसून घेतल्यानंतर त्या भेंडीला त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे, लांबे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की तुम्हाला ती कशी कट करायची आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला त्याचे 4 पहिले तुकडे करायचे आहेत आणि मग त्याचे छोटे छोटे लांब तुकडे करून तुम्हाला 3 काप करून घ्यायचे आहेत एका भेंडीचे. त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत, ज्यामध्ये मी घेतला आहे एक छोटा आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 मिरच्या. सो व्हाईट गाठिया तुम्हाला यासाठी लागणार आहेत. आणि जे शेंगदाणे आहेत त्याला प्रॉपर भाजून घ्या आणि त्याच्यावरची सालं काढून घ्या. त्यानंतर आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी ॲड करून घ्या. त्यामध्ये तुम्ही बडीशॉप टाकू शकता, जिरा टाकू शकता, धणे सीड्स असतात ते टाका, व्हाईट तीळ टाका. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजूनही काही ॲड करू शकता. त्या पद्धतीने मी ह्याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा टाकली आहे आणि हे पावडर असूनसुद्धा मी ह्याच्यात ग्राइंड करते बिकॉज मला सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी प्रॉपरली भेंडीला लागल्या गेल्या पाहिजे. सो त्यामध्ये मी हळदी टाकणार आहे. प्रॉपर जेवढे भेंडी असेल त्या हिशोबाने हळदी मसाला घ्या. तुम्ही मसाला कमीही घेऊ शकता बिकॉज काहीकांना तिखट जास्त आवडत नाही. सो मला प्रॉपरली तिखट आवडते. सो त्यामुळे मी 2-3 मिरच्याही टाकल्या आहेत, हिरव्या मिरच्या. जर तुम्ही मिरच्या जास्त टाकता तर मसाला कमी टाका बिकॉज ही भेंडी फ्राय केलेली असते, त्यामुळे ह्या मसाल्यावरच पूर्ण भेंडीची चव राहते. आणि आणि हा जो मसाला आहे तो थोडा जाडसरच ठेवा, त्याला एकदम ग्राइंड नका करून टाकू. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्या. तेल तुम्हाला हवं तेवढं घ्या बिकॉज काहीकांना तेल भरपूर आवडतं, काहीकांना कमी तेलही चालतं. सो आपल्याला ही भेंडी तेलावरती फक्त फ्राय करून घ्यायची आहे. सो तुम्ही कमी तेलातही करू शकता, जेणेकरून ती अजूनही क्रिस्पी होईल. पण त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून गेल्यानंतर ती भेंडी इतकी चवीची लागणार नाही. त्यामुळे थोडं तेल प्रॉपरली घ्या. त्यानंतर त्यावरती मीठ टाका. प्रॉपरली जेवढी भेंडी आहे त्या हिशोबाने चवीनुसार मीठ टाका. आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे भेंडी आपली फ्राय झालेली आहे. भेंडी फ्राय झाल्यानंतर मीडियम लो फ्लेमवरती तुम्हाला हा पूर्ण तुम्ही जो मिक्स बनवला होता मिक्सचर, तो तुम्हाला ह्यावरती टाकून द्यायचा आहे आणि हळूहळू तुम्हाला ही भेंडी परतवत राहायची आहे, जेणेकरून ही भेंडी झाकून थोडा टाईम ठेवा. आणि तुम्ही बघू शकता की आता ह्याचं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं आहे आणि क्रिस्पी भेंडी रेडी झालेली आहे. सो धनिया वगैरे टाकून तुम्ही ह्याला सर्व करू शकता. आणि आता आपली जी भेंडी आहे ती प्रॉपरली सर्व झाली आहे. तुम्हाला ही भेंडीची रेसिपी कशी वाटली मला डेफिनेटली सांगा. आणि अजून तुम्हाला कुठली रेसिपी बघायची असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.